वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 146 क्रमांकांच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 6व्या अध्यायातल्या 147 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 10व्या क्रमांकाच्या श्लोकाचं विस्तृत असं निरूपण करतायत. आणि हे निरूपण करताना आपण बघितलं, सर्वप्रथम योगारूढ पुरुषाचं वर्णन केलं. योगारूढ पुरुष ज्या स्थितीला पोहोचतो त्या स्थितीचं वर्णन केलं. तो ज्या मार्गानं त्या स्थितीला पोहोचतो त्याचं वर्णन केलं. त्यानंतर अर्जुनाची महती सांगितली, ज्ञानेश्वरीची महती सांगितली, श्रोत्यांनी ज्ञानोबाऱ्यांची जी महती सांगितली किंवा गुणगान केलं त्याचंही वर्णन माऊलींनी केलं. अशा प्रकारे अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांचं वर्णन, गुणवर्णन म्हणूया आपण, की ते माऊलींनी अतिशय विस्तारानं या श्लोकाच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि नंतर सर्व श्रोत्यांच्या आणि निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वळण्याचा प्रयत्न माऊली करताना दिसत आहेत. आणि हे करताना आपण बघितलं की अर्जुन किती भाग्यवान आहे हे वर्णन करताना त्याच्या त्या भाग्याची श्रेष्ठता माऊलींनी वर्णन केली. आणि पुढं माऊली काय म्हणतायत ते आज आपण बघूयात. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. अर्थात हे पहा, मी ब्रह्म होऊ इच्छितो असे अर्जुन म्हणाला, ते सर्वही देवांनी ध्यानात घेतले. आपण बघितलं की शेवटी अर्जुनानं सांगितलं की देवा, ज्या योगारूढ पुरुषाचं वर्णन तू आतापर्यंत केलंय त्या योगारूढ पुरुषाच्या अवस्थेला आपण पोहोचावं असं मला जरी वाटत असलं तरी मला ते शक्य वाटत नाही. कारण योगारूढ पुरुषांना जी गोष्ट आवडते असं तू म्हणालास त्यातली एकही गोष्ट मला स्वभावतः आवडत नाही. म्हणून स्वभावतः त्या अवस्थेला मी पोहोचेल असं मला वाटत नाही. परंतु तुझं मार्गदर्शन असेल, तुझं सहकार्य असेल आणि विशेषतः तुझी जर इच्छा असेल तर त्या ब्रह्मतत्वाला मीही सहज उपलब्ध होऊ शकतो असं म्हटल्यानंतर भगवंतही त्याला हसून म्हणाले की तू का नाही होऊ शकणार, नक्कीच होऊ शकशील. आणि असं भगवंत का म्हणाले असतील याचं थोडंसं माऊलीने वर्णन केलेलं आहे. आणि तेच वर्णन पुढं क्रमशः करताना पुढं माऊलींनी हा श्लोक, ही ओवी लिहिलेली आहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे. आणि मग पांडवे म्हणजे अर्जुनानं जे म्हटलं, काय म्हटलं की म्या ब्रह्म होवावे ऐसे म्हणितले, म्हटले की देवा मला ब्रह्म व्हायचं आहे, ते अशेषही देवे अवधारिले. आणि हे अर्जुनाचं बोलणं देवानं अवधारलं म्हणजे तसा ढोबळ अर्थ ऐकलं असा होतो. पण ऐकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कधी कधी माणूस जे सांगितलंय त्याच्या उलटं ऐकतो किंवा त्याच्यापेक्षा वेगळं ऐकतो. कधी कधी माणसानं जे सांगितलंय तेच एखादा ऐकतो. भगवंताचं जे ऐकणं आहे ते अर्जुन जे सांगूही शकला नाही पण त्याच्या मनामध्ये आलेलं आहे ते ऐकणं म्हणजे अवधारणं. अवधारिले या शब्दाची सूक्ष्मता थोडीशी नीट समजून घेण्यासारखी आहे. अनेक लोकांना एखादी व्यक्ती काय बोलते हेच नीट समजत नाही, त्या लोकांचा विषय सोडून द्या. पण काही लोकांना जितकं बोललं गेलंय तितकंच समजतं, त्याही लोकांचा विषय सोडून द्या. इथं चर्चा भक्ताची आणि भगवंताची सुरू आहे. इथं चर्चा अर्जुनाची आणि श्रीकृष्ण परमात्म्याची सुरू आहे. आणि श्रीकृष्ण परमात्मा हे
सर्वांच्या हृदयामध्ये आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये ते असल्यामुळं अर्जुनाचं न बोलणंही त्यांना ऐकू येत आहे. कधी कधी भक्ताला आपल्या मनातल्या भावना जशाच्या तशा मांडता येत नाहीत. भक्तालाच नाहीत, जगातल्या कोणत्याही व्यक्तीला शब्दामध्ये आपल्या भावना मांडता येत नाहीत. साहित्यामध्येही या विषयाची विस्तारानं आणि सूक्ष्मपणे चर्चा आलेली आहे की एखादा लेखक कविता लिहितो, कादंबरी लिहितो, साहित्य लिहितो, पण तो जे लिहितो ते त्याला जे लिहायचं असतं त्याचं अधिकाधिक 10% असू शकतं. त्याच्यापेक्षा वेगळं असं 90% विश्व त्याच्या मनामध्येच तसंच जिवंत राहतं. म्हणून जे लिहिलं जातं ते मनातल्या भावनेपेक्षा 10%च असतं. प्लेटो आणि अरिस्टॉटल नावाचे 2 विचारवंत होऊन गेले. ग्रीकमधले प्राचीन काळातले 2500 वर्षापूर्वींचा काळ त्यांचा सांगितला जातो. त्या दोघांनी साहित्याच्या बद्दल चर्चा करताना परस्पर विरोधी भूमिका मांडलेली आहे. पण या गोष्टीवर दोघांचं मतैक्य आहे की साहित्य हे अनुकृती आहे. साहित्य हे अनुकरण करणारं असतं. तर प्लेटो हे अरिस्टॉटलचे गुरु आणि प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य. म्हणजे सॉक्रेटिसचे शिष्य प्लेटो आणि प्लेटोचे शिष्य अरिस्टॉटल. पण प्लेटो हे सॉक्रेटिसचे अनुयायी होते विचारानंही आणि असंही. पण प्लेटो आणि अरिस्टॉटल यांचं जे गुरु शिष्याचं नातं आहे ते परस्पर विरोधी विचारांच्या गुरु शिष्यांचं नातं आहे. म्हणजे दोघांचं वैचारिकदृष्ट्या अनेक बाबतीत मतभेद होते. याही बाबतीत मतभेद होते की प्लेटोचं असं म्हणणं होतं की कलावंत, साहित्यिक त्याच्या मनातल्या भावना साहित्यकृतीमध्ये मांडतो तेव्हा त्याच्या मनामध्ये जे असतं ते सत्याच्या अधिक जवळचं असतं आणि त्याच्या मनात जे येतं, त्याच्या कल्पनेत जे येतं ते सत्याच्या अनुभवाची ती कल्पना असते किंवा सत्याची ती अनुकृती असते. आणि मनामध्ये लेखकाच्या, कलावंताच्या जे आलेलं आहे त्याचं जेव्हा तो कलाकृतीमध्ये अवतरण घडवून आणतो तेव्हा त्या कलाकृतीमध्ये जे घडतं ते अनुकरणाचं अनुकरण घडतं. म्हणून तो कलेला अनुकृतीची अनुकृती असं म्हणतो, अनुकरणाचं अनुकरण. आणि असं म्हणताना त्याचं असं म्हणणं आहे की जे कल्पनेत असतं, मनात असतं, त्याचा भ्रममूलक असा भाग साहित्यामध्ये उमटत असतो. म्हणून साहित्य हे भ्रममूलक असतं, ते भ्रमिष्ट करतं. म्हणून साहित्याला आपल्या रिपब्लिकमध्ये, राज्याच्या संकल्पनेमध्ये जागा द्यायची नाही, अशी प्लेटोची भूमिका आहे. अगदी अरिस्टॉटलने याच प्रकारची भूमिका मांडलेली आहे. त्याचंही म्हणणं आहे की साहित्यकृती हे अनुकरण असतं. पण त्याचं असं म्हणणं आहे की साहित्यकृतीमध्ये जे मांडलं जातं त्याच्या आधारावर जर लेखकाच्या मनाचा आढावा घ्यायचा विचार केला तर त्या अनाकलनीय मनाचा आढावा घेण्यासाठी, ते आकलनात येण्यासाठी साहित्यच मदतीला येत असतं. म्हणजे सत्य जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कलाकृती, असं साधारणपणे अरिस्टॉटलचं म्हणणं आहे. दोघांच्या म्हणण्यामध्ये मतभेद आपल्याला वरून दिसत असले तरी दोघांच्या म्हणण्यातला एक भाग मात्र महत्त्वाचा आहे की जे मांडलं जातं ते परिपूर्णपणे सत्य नसतं, तर सत्याला जाणून घेण्याचा तो मार्ग असतो. व्यवहारामध्ये आपण जे बोलतो ते आपलं बोलणं समोरच्याला समजलं असं समोरच्यालाही वाटतं, बोलणाऱ्यालाही वाटतं. पण थोडंसं खोलात जाऊन विचार केला तर बोलणारा जे बोलतो ते त्याच्या मनात असलेल्या विचारांच्या काही टक्केच भाग तो बोलू शकतो. मनात जितकं आहे ते जसंच्या तसं आतापर्यंत कुणालाच बोलता आलेलं नाही. रवींद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक मिळवलेले भारतीय साहित्यकार, भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेल्या एकमेव साहित्यिकामध्ये रवींद्रनाथ टागोरांचं नाव घेतलं जातं. रवींद्रनाथ टागोर आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये दवाखान्यामध्ये होते. त्यांचे काही शिष्य त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले की तुम्ही आता कृतार्थ असाल, कारण तुम्ही एवढ्या कविता लिहिलेल्या आहेत, जेवढं तुम्हाला व्यक्त येत होतं तितकं तुम्ही व्यक्त झालात. इतरांच्या पेक्षा तुम्हाला तरी किमान मरण्याचं अधिक समाधान असायला हवं किंवा असेल. त्यावर रवींद्रनाथ टागोर म्हणाले, मला जे लिहायचं होतं, मला जे मांडायचं होतं ते मला अजून लिहिता किंवा मांडता आलेलं नाही.
त्याच्या काहीच टक्के भाग मी आत्तापर्यंत मांडू शकलोय. खरी कविता तर आता लिहायला सुरुवात केली होती, पण त्याच्या आतच ही लिखाणाची शक्ती मावळते असं साधारणपणे चित्र आहे, असं टागोर म्हणाले होते. म्हणजे मनामध्ये जे असतं ते कलावंताला कधीच कागदावर शब्दात उतरवता येत नाही, पण भगवंताला मात्र तुमच्या मनात जे आहे, जितकं आहे, जसं आहे ते तसं तितकं त्याला जसंच्या तसं दिसतं. हे भगवंतानं अर्जुनाच्या मनातलं ऐकलं, हे जसंच्या तसं ऐकलं. म्हणून माऊलींनी इथं शब्द वापरलाय अवधारिले. भगवंतानं ते सगळं ऐकलं. ऐकलं हा ढोबळ अर्थ आहे. ऐकलं म्हणजे अर्जुनाच्या तोंडून जे बाहेर निघालं, अर्जुनाच्या मनामध्ये जे आहे ते सगळं जसंच्या तसं भगवंताला कळालेलं आहे. ते तर ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीची या. अर्थात त्यावेळी देवाने इतकाच एक विचार केला की मी ब्रह्म व्हावे असे ज्या अर्थी ह्याला डोहाळे होत आहेत, त्या अर्थी ह्याच्या बुद्धीच्या उदरी वैराग्य आले आहे. भगवंताने एक गोष्ट मात्र स्पष्टपणे ओळखली की ज्या अर्थी अर्जुनाला मनापासून आतून योगारूढ व्हावं असं वाटतंय, ब्रह्मलीन व्हावं असं वाटतंय, ब्रह्मरूप व्हावं असं वाटतंय, त्या अर्थी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा जन्म झालेला आहे. ते तर ऐसेची एक विचारिले. भगवंतानं स्वतःशीच एका गोष्टीचा विचार केला. भगवंतानं थोडंसं अवलोकन केलं त्याचं बोलणं आणि त्याचं मन. तेव्हा भगवंताच्या मनामध्ये एकच विचार आला, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले. डोहळे शब्दाचा अर्थ इच्छा. त्याला ब्रह्मरूपता प्राप्त करावी अशी इच्छा जी निर्माण झालेली आहे, ही इच्छा कधी निर्माण होते? परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. याच्या बुद्धीमध्ये वैराग्य जन्माला आलेलं आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहमभाव महुरे मोडून याला. अर्थात वृक्षाला फळे येणे हे त्याच्या वयापेक्षा वसंताच्या कृपेवरच जसे आहे, तसे वयसेने हा लहान असला तरी वैराग्य रूप वसंताच्या भराने सोहमभाव रूप मोहर येऊन हा अगदी लवला आहे. त्याला तीव्र इच्छा झालेली आहे वैराग्य प्राप्तीची. वैराग्य प्राप्तीची इच्छा ही तारुण्यामध्ये होणं, यासाठी खूप वेगळं आणि मोठं भाग्य लागतं. सहसा वैराग्याच्या गोष्टी म्हातारपणी माणूस करायला लागतो. प्रपंचामध्ये काही पडलेलं नाही, संसारामध्ये काही पडलेलं नाही, परमार्थाचं अंतिम सत्य आहे, देवाचं नावच खरं आहे, असं माणसाला आयुष्याच्या उतार वयामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये वाटत असतं. कारण सगळं जग त्यानं बघितलेलं असतं. एक मोठा पाश्चात्य इतिहासकार आहे, मला आता त्याचं नाव आठवत नाही, पण त्याचं एक वाक्य मला आठवत आहे, म्हणजे त्याचा आशय मला आठवत आहे. तो असं म्हणतो की, अर्थात तो इंग्लिश लेखक आहे म्हणून त्याची एवढी हिंमत झाली असावी. त्याचं असं म्हणणं आहे की देव वेडा आहे. पहिलं वाक्य आहे त्याचं, गॉड इज मॅड. देव वेडा आहे का? कारण त्यानं खूप मजेशीर सांगितलं की तो ज्याला आयुष्य देतो त्याला आयुष्याचं ज्ञान देत नाही. ज्याला तो आयुष्य देतो त्याला ते आयुष्य कसं हाताळावं याचं ज्ञान तो देत नाही. आणि आयुष्य कसं जगावं याचं ज्ञान घ्यायला तो सुरुवात करतो, तेव्हा त्या ज्ञानाबरोबर त्याला आपलं आयुष्यच खर्ची घालावं लागतं. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याला आयुष्य कसं जगावं याचं ज्ञान मिळतं, पण ज्याचं ज्ञान मिळालंय ते आयुष्य त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. थोडं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर लहान मुलाच्या हातात आयुष्य आहे, पण ते आयुष्य कसं वापरावं, या आयुष्याचा, या जीवनाचा कसा वापर करावा हे त्याला कळत नाही. आणि ज्याला आयुष्य कसं वापरावं हे कळत नाही, अशा लहान मुलाला तो बरंचसं आयुष्य देतो. पण जी व्यक्ती म्हातारी झालेली आहे त्या व्यक्तीला आयुष्य कसं जगावं हे कळतं. आयुष्यात काय करायला हवं, काय करायला नको, कोणत्या वेळी काय करायला हवं, कोणत्या वेळी काय करायला नको, हे सगळं त्याला म्हातारपणी कळतं. पण हे कळल्यावर आयुष्य त्याच्या हातात राहत नाही.
ज्ञान आहे तर आयुष्य नाही, आयुष्य आहे तर ज्ञान नाही, असा विरोधाभास देवानं निर्माण केला, म्हणून तो म्हणतो गॉड इज मॅड, असं त्याचं साधारणपणे विवेचन आहे. सामान्यपणे लोकांच्या अनुभवामध्ये असं येतं की लोकांना वैराग्य उतार वयामध्ये सुचतं. काही लोकांना उतार वयातही सुचत नाही, तो विषय वेगळा. पण सामान्यतः विचार केला, प्रामाणिक प्रमाणाच्या दृष्टीनं विचार केला तर तारुण्यामध्ये सुचण्यापेक्षा उतार वयामध्ये लोकांना वैराग्याच्या गोष्टी अधिक सुचतात. ज्यावेळी आपल्याला पराक्रम करता येतो, ज्यावेळी आपण समाजामध्ये एका मोठ्या स्तरावर असतो, त्यावेळी वैराग्य सुचणं ही गोष्ट सामान्य नाही. मी एका गायकाबद्दल काही दिवसांपूर्वी ऐकलं. सिंग नावाचाच तो गायक आहे. अलीकडच्या काळातला मोठा गायक आहे तो. त्यांना अचानकच आपल्या गायनातून निवृत्ती घेतली, जाहीर केली त्यानं. कारण गायनाच्या एका पीकवर होता तो, म्हणजे सगळ्यात जास्त फेमस असा तो गायक. तर हा नुकताच तरुणातला करोडो रुपये त्याच्या एका कॉन्सर्टचे, एका संगीताच्या कार्यक्रमाचे तो घ्यायचा. अतिशय साधं राहणं, साधं वागणं असा त्याचा स्वभाव. अरिजित सिंग त्याचं नाव, अरिजितच बहुतेक, अरिजित सिंग. अतिशय कमी वयातला तो गायक. आणि त्यांना अचानक मी गायनातून निवृत्ती घेतोय, म्हणजे सार्वजनिक गायनातून मी निवृत्ती घेतोय असे त्याने जाहीर केलं. असं त्यानं जाहीर केल्याबरोबर मला थोडी उत्सुकता निर्माण झाली की सहसा त्या क्षेत्रात जोपर्यंत आपल्याकडं तारुण्य आहे, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, तेवढाच वेळ पैसा कमवून घ्या अशी वृत्ती असते सिनेसृष्टीची. अशा क्षेत्रात राहून ऐन तारुण्यात लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अचानक निवृत्तीचा निर्णय घेणं याच्यासाठी धाडस लागतं. म्हणून मी त्याच्याबद्दल थोडी माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा मला असं कळलं की तो स्वभावतः आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे. माणूस म्हणून तो आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे. आध्यात्मिक म्हणजे धार्मिक नाही, आध्यात्मिक स्वभावाचा माणूस आहे. एकांत, एकाग्रता ही त्याच्या जगण्याची सूत्र आहेत. म्हणून त्याचं संगीतही खूप असं गुंतून ठेवतं. म्हणून मी त्याची काही गाणी मुद्दाम ऐकली. तेव्हा त्या गाण्यातूनही मला जाणवलं की हा गायक हा त्याचाच आवाज असू शकतो ज्याला कुठंतरी एक आध्यात्मिक गंध आहे. या आवाजाला कुठंतरी आध्यात्मिक स्पर्श असल्याशिवाय एवढा खोल आवाज नाही निघू शकत. तात्पर्य सांगायचं हे आहे की उतार वयामध्ये सगळ्यांना वैराग्याच्या गोष्टी सुचतात. तोंडात दातच राहिली नाही की लोक सुपारी सोडून देतात. कारण आता खाताच येणार नाही तर सुपारी खाणार तरी कशी, म्हणून बोलताना बोलायची की मी आता सुपारीच सोडली. अशा सामान्यपणे लोकांच्या वैराग्याच्या गोष्टी असतात. अर्जुनाला जेव्हा वैराग्य सुचलंय, अर्जुनाला ज्या क्षणामध्ये वैराग्य सुचतंय, हे अर्जुनाचं तारुण्य आहे, अर्जुनाच्या पराक्रमाचा काळ आहे, अर्जुनाची एक कीर्ती आहे. आणि अशा कीर्तीच्या शिखरावर असताना अर्जुनाला वैराग्य सुचलं, याचा अर्थ वैराग्य याच्या बुद्धीमध्ये शिरलंय. गंभीरपणे याला वैराग्याची वेड आणि डोहाळे लागलेले आहेत हे भगवंताच्या लक्षात आलं. येरवी दिवस तरी अपुरे, तसा विचार केला तर अर्जुनाकडे वैराग्य येण्यासाठी बरेच दिवस आहेत. त्याचं वय आता अपुरं आहे. वैराग्याच्या गोष्टी स्वाभाविकपणे सुचण्यासाठी जे वय लागतं त्या दृष्टीनं आत्ताचं अर्जुनाचं वय अपुरं आहे. येरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे नि भरे. वैराग्य प्राप्त होणं, जसं एखादी जमीन प्रचंड सुपीक आहे, त्या प्रचंड अशा सुपीक जमिनीत बियाणंही पेरलंय, त्या बियाणामध्ये उगवण्याची इच्छाही आहे, सामर्थ्यही आहे. त्या जमिनीमध्ये त्या बीजाला वृक्षामध्ये रूपांतरित करण्याचं सामर्थ्यही आहे. पण या दोघांची इच्छा पूर्ण करण्याची ताकद कुणात आहे तर ती वसंतात आहे, म्हणजे पावसात आहे. वसंत आला की पाऊस येतो, आणि पाऊस आला की ज्या बीजाला वृक्ष व्हायची इच्छा आहे त्या बीजाला वृक्ष होता येतं. आणि ज्या मातीला बीजाला वृक्ष करायचं आहे त्या मातीची इच्छा सुद्धा पूर्ण होते. आणि म्हणून माऊली म्हणतायत, परी वैराग्य वसंताचे नि भरे. जोपर्यंत वैराग्य रूपी वसंतानं मन बुद्धी भरत नाही तोपर्यंत ब्रह्मतत्व प्राप्त होत नाही. जे सोहम भावे महुरे मोडून आला.
माऊलींनी इथं रूपक वापरले. एखाद्या झाडाला मोहर यावा, अर्थात आंब्याच्या झाडाला मोहर यावा असं त्या झाडाला वाटतंय, पण केवळ त्या झाडाला वाटतंय म्हणून तो मोहर येत नाही. आंब्याच्या झाडाला मोहर येण्यासाठी केवळ आंब्याच्या झाडाला मोहर येण्याची इच्छा परिपूर्ण नसते, त्याला वसंताची मदत, वसंताचं सहकार्य, सहाय्य लाभणं गरजेचं असतं. परी वैराग्य वसंताचेनी भरे, जे सोहमभाव महुरे मोडून आला. आणि अर्जुनाच्या अंतःकरणात सोहमभाव रूपी मोहोर, सोहमभाव रूपी मोहुरे मोडून आला. म्हणजे तो मोहोर, सोहमभावाचा मोहोर. सोहमभाव म्हणजे मी कोण आहे हे जाणून घेण्याचा भाव म्हणजे सोहमभाव. हा सोहमभावाचा मोहोर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आला आणि म्हणून वैराग्य रूपी वसंत अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये फुलला. आणि हा वसंत फुलल्यावर ब्रह्मतत्वाचं फळ येणं ही गोष्ट आता काही अवघड राहिलेली नाही. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी वेळू न लागेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. अर्थात म्हणून ह्याला फलप्राप्ती होण्यास उशीर लागणार नाही, हा पूर्ण विरक्त आहे अशी भगवंताची खात्री झाली. जो खरा चाणाक्ष असतो, जो खरा प्रवीण असतो, त्याला लगेच समोरच्याचं कळतं की हा किती पाण्यात आहे. जो खरा कुंभार असतो, जातीवंत कुंभार, त्यानं नुसतं मडक्याला बघितलं जरी तरी ते मडकं किती कच्चं आहे किती पक्क आहे ते तो सांगू शकतो. किंवा त्या मडक्यावर नुसता एखादा हातोडा मारला किंवा थापडणं असा काहीतरी शब्द आहे त्याच्यासाठी, विशिष्ट प्रकारचं लाकूड असतं, त्याच्याने ते भांड लाकडाचं जे मडकं आहे ते फुटत नाही. पण त्या आवाजावरून त्या कुंभाराला कळतं की हे मडकं किती कच्चं आहे आणि किती पक्क आहे. खरा कुंभार लगे ओळखतो. खरा जो वैद्य असतो तो रोग्याचा चेहरा बघून सगळं ओळखतो. चेहरा बघूनच त्याला कळतं. जुने काही डॉक्टर लोक असे असतात की चेहरा बघूनच त्यांना कळतं ह्याला काय झालंय. काही त्याच्या नंतरचे म्हणाल तर नाडी परीक्षक असतात की ते नुसतं हाताला नाडी म्हणजे हातात बोटाला नाडी अशी लावली की लगेच सांगतात तुम्हाला काय काय रोग आहेत, काय काय आजार आहेत, कधीपासून आहेत वगैरे सगळं. कारण नाडी तुमच्या सगळ्या आजाराचं सूचन करत असते. तर ते हातामध्ये अशी नाडी नुसतं हाताला लावून स्वतः सगळे रोग सांगतात. मी स्वतः अशा 1-2 डॉक्टरांना भेटलो की ते फक्त नाडी बघतात आणि बघून सांगतात की तुमची काय पित्त प्रकृती आहे वगैरे, तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, कधीपासून आहे वगैरे वगैरे सांगतात. ते तुम्हाला जो त्रास असेल, मधुमेह वगैरे, ते लगेच सांगतात. आता जे केवळ डिग्रीमुळं डॉक्टर झालेले आहेत ते मग मात्र तुम्हाला विचारत बसतात काय होतंय तुम्हाला, डोकं दुखतंय का, सर्दी झाली का, सगळं आपल्यालाच सांगायला लागतं. म्हणजे पेशंटलाच सांगायला लागतं. मग डॉक्टर काहीतरी त्याच्यावर औषध देतात. एवढं सांगूनही डॉक्टरला नेमकं कळत नाही की ह्याला नेमकं काय झालंय. असेही काही डॉक्टर असतात, म्हणजे सगळे नाही. पण जो खरा वैद्य असतो, खरा डॉक्टर असतो, त्याला मात्र खूप काही सांगावं लागत नाही. जितका तो मोठा डॉक्टर तितका लवकर तो रोगाचं निदान करत असतो. आम्ही सुद्धा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर गेलो, विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारला, विद्यार्थ्याचे 2 वाक्य कानावर पडले, लगे कळतं की हा कुठपर्यंत पळणार आहे, कितपत म्हणजे ह्याच्यामध्ये पात्रता आहे किंवा काय, ते लगेच लक्षात येतं. याच्यावर किती मेहनत घ्यावी लागेल वगैरे वगैरे ते लक्षात येतं. म्हणजे त्या क्षेत्रात तुम्ही सारखं काम करायला गेलात की ते येतं. जो खरा स्वरज्ञानी आहे, तबला वादक, पखवाज वादक आहे, एक थाप पडल्याबरोबर तो त्या पखवाजाची पात्रता ओळखून निघतो. असं असतं त्या त्या क्षेत्रातलं. इथं तर भगवान कृष्ण परमात्मा आहेत, सगळ्यांच्या अंतःकरणात राहणारा, सगळ्यांना भावना देणारा, सगळ्यांच्या भावना जाणणारा. त्यानंच सगळ्यांना भावना दिल्यात
आपल्याला आपल्याबद्दल जितकं माहीत नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक त्याला आपल्याबद्दल माहिती आहे. आणि म्हणून अशा श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन किती खोलात आहे, अर्जुनाची आत्ताची परिस्थिती मनस्थिती काय आहे हे जसंच्या तसं भगवंताला कळलंय. आणि ते कळल्यामुळं माऊली म्हणतायत, म्हणोनी प्राप्ती फळी फळता. प्राप्ती फळी म्हणजे फलप्राप्ती. आणि म्हणून अर्जुनाला ज्या गोष्टीची इच्छा आहे ते त्याला लवकरच प्राप्त होणार आहे. यासी वेळू न लागेल आता. त्याला जे मिळवायचं आहे ते मिळण्यासाठी आता कोणत्याही प्रकारचा वेळ कालावधी लागणार नाही. परिपूर्णपणे मडकं म्हणजे मजबूत झालेलं आहे, फळ पूर्णपणे पिकलेलं आहे हे भगवंताच्या लक्षात आलं. आता याला प्राप्त फळी फळता, याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्तिरूपी फळ याला फळण्यासाठी वेळ लागणार नाहीये. होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. त्या दर्जाची विरक्ती अर्जुनाच्या ठिकाणी आलेली आहे, याचा विश्वास भगवंताला बसला. हा विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि भगवंताला जेव्हा विश्वास बसला की आता हा असा वैराग्यवान झालेला आहे की ज्या वैराग्याच्या प्राप्तीनंतर ब्रह्मरूपता प्राप्त होण्याला वेळ लागत नाही. म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. अर्थात देव म्हणतात हा जे जे अनुष्ठान करील ते ह्याला ताबडतोब फळाला येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्याला वेगवेगळ्या प्रकारची विद्या देत असतात. पण त्या विद्येमध्ये गुरुकडं काही एक गुह्य विद्या असते. ती गुह्य विद्या कोणताही गुरु कोणत्याही शिष्याला देत नाही. तो शिष्यांना देतो ते सामान्य ज्ञान असतं, सामान्य स्तरावरचं ज्ञान असतं. पण जे गुह्य ज्ञान आहे, अध्यात्माच्या क्षेत्रात जे आत्मज्ञान आहे, अंतिम जे ज्ञान आहे, ते अंतिम ज्ञान गुरु आपल्या शिष्याला सार्वजनिकरित्या वाटत नाही. तो ते गुह्य ज्ञान त्याच शिष्यांना देतो जो शिष्य ते ज्ञान ग्रहण करण्याच्या लायक बनलेला आहे, ते ज्ञान ग्रहण करण्याच्या पात्रतेचा बनलेला आहे. जोपर्यंत शिष्याची पात्रता गुरु तपासून घेत नाहीत, जोपर्यंत गुरुला शिष्य ब्रह्मज्ञानासाठी आत्मज्ञानासाठी परिपूर्णपणे पात्र झालेला याची खात्री पटत नाही, बसत नाही, तोपर्यंत गुरु आपलं खरं गुह्य ज्ञान आपल्या शिष्याला देत नाही. तो आधी चाचपणी करतो. सगळं देईल तुम्हाला, एक हातचं राखून देईल, सगळं सगळ्यांना तो वाटतो, तिथं कंजूशी करत नाही. पण जेव्हा तो एखादा शिष्य परिपक्व अवस्थेला येतो आणि मग त्याला त्या अंतिम ज्ञानाची भूक लागते, अंतिम ज्ञानाची लालसा त्याच्या अंतःकरणात जागृत होते, त्यावेळी मात्र तो त्या शिष्याला ते गुह्य ज्ञान देतो. अर्जुनाला ब्रह्मज्ञान हवंय. ब्रह्मज्ञान देण्याची पात्रता भगवंताची आहे. भगवंताला सोडून इतर कुणाची पात्रता असेल? परमात्मा जो स्वतः परब्रह्माचा अंश आहे आणि परब्रह्माचा मी अंश आहे याचं ज्याला ज्ञान झालंय, म्हणून मी ब्रह्म आहे हे ज्याला कळलंय, म्हणून मी परमात्मा आहे हे ज्याला कळलंय, अशा श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आलाय. अर्जुनाला काय हवंय हेही भगवंताला कळलंय आणि त्याला जे हवंय ते मिळवण्याच्या तो परिपूर्णपणे पात्र झालाय हेही भगवंताला कळलंय. या गोष्टीचा भगवंताला भरवसा आलेला आहे. होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, एकदा तुम्ही त्या अवस्थेला पोहोचलात की तुम्हाला जे हवं ते मिळतं. फक्त पात्रता यावी लागते. पात्रता एकदा मिळाली की पद मिळायला वेळ लागत नाही. मी पंढरपूरमध्ये माता कनकेश्वरी देवींचं एकदा श्रीमद भागवत ऐकलं होतं. मला खूप आवडायचं त्यावेळी. मी ऐकलं त्यांच्या सगळ्या भागवतातलं एक वाक्य मला अजूनही लक्षात आहे. खूप भावलं होतं मला ते वाक्य. त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की अस्तित्व अपनी जगह बना लेता है,
अस्तित्व अपनी जगह बना लेता है. म्हणजे हिऱ्याला तुम्ही कोळशाच्या खाणीत टाका, चिखलात टाका, चिखलातही हिरा हिरा म्हणूनच ओळखू येतो. चिखलातही तो चमकतो. कुणाची तरी नजर चिखलावर गेली तर नजर चिखलामध्ये न जाता त्या हिऱ्यावरच पडते. आणि एकदा त्याच्यावर नजर पडली की माणूस चिखलात हात घालेल पण हिरा बाहेर काढेल. हिऱ्याचं महत्व हिरा स्वतः सांगत नाही. त्याच्या असण्यातच त्याचं महत्व लपलेलं असतं. तसं तुमची पात्रता आपोआप तुम्हाला ते सगळं मिळवून देते जे मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात. जे मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात ते मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. आणि हा केवळ आध्यात्मिक नियम नाही, हा व्यावहारिक नियम सुद्धा आहे. तुम्हाला जे बनायचं आहे, तुम्हाला जे व्हायचं आहे ते होण्यासाठी फक्त तुम्ही पात्र बना. तुम्ही पात्र बनलात की तुम्हाला जे त्या पात्रतेप्रमाणे मिळण्याच्या लायक आहे ते तुम्हाला आपोआप मिळतं. आणि या बाबतीत प्रकृती कधीही कुणावरही अन्याय करत नाही. ज्याची जी पात्रता ते त्याला सहज स्वाभाविकपणे आपोआप मिळतं. आणि म्हणून अर्जुनाबद्दल भगवंत म्हणतायत, म्हणे जे जे हा अधिष्ठील, अधिष्ठील म्हणजे आरंभी. एकदा तुम्ही एखाद्या अवस्थेला पोहोचलात की त्या अवस्थेवर तुम्ही ज्या गोष्टीची सुरुवात कराल ती गोष्ट अंतिमतेला जाईल. एखादा चित्रकार चित्र काढतो. चित्र काढतो म्हणजे काय? चित्र काढण्याच्या तो लायक बनतो. MS हुसेन नावाचे एक चित्रकार होऊन गेले. खूप मोठं नाव म्हणजे चित्रकारांच्या क्षेत्रात MS हुसेन. त्यांची चित्र अशी करोडोनी विकली जातात. तर एका एअरपोर्टवर एका मुलीनं MS हुसेनांना चित्र काढण्याची विनंती केली. MS हुसेनांनी ते तिकीट घेतलं. आता ते प्लेनचं तिकीट थोडं मोठं असतं आकाराला. घाईघाईमध्ये त्यांनी त्या तिकिटावरच चित्र काढलं कशाचं तरी आणि ते त्या मुलीला दिलं. एखादा मिनिट लागला असेल त्यांना ते चित्र काढायला. वेळ कमी असल्यामुळं किंवा घाई असल्यामुळं कमीत कमी वेळेत जेवढं काढता येईल तेवढं त्यांनी काढलं, पण चित्र पूर्ण काढलं. आणि ते चित्र त्या बाईनं नंतर विक्रीला काढलं तर ते चित्र काहीतरी करोडो रुपयांना गेलं असं कळलं. 1 मिनिटाचं चित्र काढलं. एखादा चित्रकार म्हणेल मी 10 तास बसून काढेल, 1 महिना 1 वर्ष बसून चित्र काढेल, पण माझ्या त्या चित्राला 1 करोड रुपये द्या. शक्य नाही. 1 मिनिटात ते चित्र निघालं. ते 1 मिनिटात ते चित्र पूर्ण निघण्यासाठी आणि तसंच निघण्यासाठी चित्रकार म्हणून तुमची पात्रता असावी लागते. ती पात्रता तुम्ही कमवली की तुम्ही 1 मिनिटात जे चित्र काढाल ते 1 करोड रुपयाला विकेल. एखादा गायक असतो, 1 मिनिटाचं गायन करतो आणि सगळी सभा जिंकून घेतो. त्याचं ते 1 मिनिटाचं गायन त्याच्या कित्येक वर्षाच्या त्याच्या साधनेचा अर्क असतो. तो पात्रता कमवली की कोणतीही गोष्ट परिपूर्णतेला न्यायला वेळ लागत नाही. एखादी गोष्ट पूर्ण का होत नाही तर ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही अजून पात्र झाला नाहीत. दोष आपण प्रक्रियेला देतो, पण दोष प्रक्रियेचा कधीच नसतो. त्या MS हुसेनांनी जे चित्र काढलं असेल ते काढलेल्या चित्रासाठी वापरलेला पेन किती किमतीचा असेल? 2-3 रुपयाच्या पेननं जरी त्यांनी ते चित्र काढलं असतं तरी ते चित्र त्याच किमतीला विकलं गेलं असतं. कारण किंमत ना त्या कागदाची होती, किंमत ना त्यांनी वापरलेल्या पेनची होती, किंमत त्यांनी चित्र काढण्यासाठी घालवलेल्या आयुष्याची होती. आयुष्य घालवून त्या माणसानं रेषांवर अभ्यास केला होता आणि म्हणून पात्रता मिळाली होती. आणि पात्रता मिळाली की तुम्हाला काम शेवटाला नेणं अवघड नसतं. अर्जुनाच्या ठिकाणी आता असं वैराग्य आलंय की म्हणे जे जे हा अधिष्ठील, जी गोष्ट हा सुरू करेल ते आरंभीच यया फळेल. सुरुवात केल्या केल्या लगेच याला त्याचं फळ मिळून जाईल. त्याला ही गोष्ट फळण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही.
लगेच तो क्विक तयार होईल. त्याला वेगळा असा खूप वेळ लागणार नाही. सुरुवात केली म्हणजे शेवट झाला. ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. आता मात्र याला आपण काही सांगितलं तर आपलं बोलणं वाया जाणार नाही याची भगवंताला खात्री पटली. इथं एक गोष्ट सुचवतायत भगवंत. आत्मज्ञान कुणालाही वाटायचं नसतं. त्या आत्मज्ञानाची किंमत राहत नाही. वारकरी संप्रदायामध्येही आत्मज्ञानाची चर्चा झालेली आहे, ब्रह्मज्ञानाची चर्चा झालेली आहे, अद्वैत तत्वज्ञानाची चर्चा झालेली आहे. पण तुम्ही कीर्तनात, प्रवचनात, वारीमध्ये त्या आत्मज्ञानाची चर्चा अधिक ऐकणार नाही. काही लोकांना खूप आवडते आत्मज्ञानाची चर्चा, कारण त्यांना चर्चेतच ऐकायला आवडतं. त्यांना वाटतं की प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक वाक्यात आत्मज्ञान आलं पाहिजे, अद्वैत तत्वज्ञान आलं पाहिजे. वारकरी संप्रदाय त्याला परवानगी देत नाही. तुम्ही कीर्तनाला गेलात तर नामस्मरणाचं महत्त्व, वारीचं महत्त्व, संतांचं महत्त्व, देवाचं महत्त्व, साधनेचं महत्त्व, उपासनेचं महत्त्व हेच तुम्हाला सांगितलं जाईल. आत्मज्ञान सांगण्यासाठी कीर्तन नाही, ती जागा नाही. आत्मज्ञान मिळवण्यासाठी जी पार्श्वभूमी लागते, जी पात्रता लागते, ती तयार करण्यासाठी कीर्तन, प्रवचन असतात, कथा असते. उपासकाला, साधकांना त्या आत्मज्ञानाची गोडी लागावी, त्या आत्मज्ञानाची भूक लागावी, आत्मज्ञानासाठी लागणारं वैराग्य त्यांच्यात जागृत व्हावं, याच्यासाठी सगळं संत साहित्य आणि याच्यासाठी सगळ्या उपासना पद्धती आहेत. एकदा या उपासना पद्धतीतून तुम्ही ती पात्रता कमवली की आत्मज्ञान काय हो, 2 वाक्य बोलले की प्राप्त होते. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, 3च महावाक्य आहेत. तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी, झाले. या महावाक्याला बोलायला किती वेळ लागतो. पण पात्रता नसताना या वाक्याचा किती वेळा उद्घोष करा, पाठ करा, नामजप करा, जप करा, या मंत्रांचा काहीही साध्य होणार नाही. पात्रता मात्र कमवली की नुसते हे शब्द कानावर पडले, कानावर न पडताही ती अवस्था तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. पात्रता महत्वाची. पात्रता मिळाली की त्या पात्रतेतून जे मिळवण्यासारखं आहे ते सहज मिळतं. म्हणून अवघड आहे ती पात्रता, आणि अर्जुनानं ती पात्रता कमवलेली आहे. आणि पात्रता कमवल्यामुळं आता सांगणं मात्र चुकीचं नाही. आता योग्य वेळ आलेली आहे, योग्य श्रोता मिळालेला आहे, श्रोत्याची योग्य वेळ आलेली आहे, योग्य प्रसंग आहे. आता मात्र अर्जुनाला सगळं काही सांगायला काहीही हरकत नाही असं भगवंताला वाटलं. म्हणून सांगितला न वचेल. न वचेल म्हणजे वाया जाणार नाही, उलटी होणार नाही, थोडक्यात पचेल, मुरेल. आता मी जे काही सांगेल ते अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मुरेल, आता वाया जाणार नाही. आणि म्हणून वक्त्यानं आपल्या बोलण्याची अवहेलना होणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. आपलं बोलणं, आपलं ज्ञान अशांच्याच समोर सांगावं ज्यांना ऐकण्याची इच्छा आहे. ऐकण्याची इच्छा नसलेले तुमच्याजवळ कितीही जवळचे आले तरी त्यांनाही सांगायचं नाही. नाहीतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं हे ज्ञान जे अर्जुनाला इथं सांगितलंय ते गोपाळांना सांगितलं असतं, गवळणींना सांगितलं असतं, वसुदेव देवकींना सांगितलं असतं, किंवा यशोदा आणि नंदराजाला सांगितलं असतं, राधेला सांगितलं असतं, पांडवांना सांगितलं असतं, अर्जुनालाही सांगितलं असतं आधी तरी किमान. पण नाही, भगवंतानं यातल्या कुणालाही आत्मज्ञान सांगितलेलं नाही. भगवंतानं आत्मज्ञान आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे अनेकांना सांगितलं त्यावेळी. पण मुख्य ज्या कथा येतात भगवंतानं आत्मज्ञान सांगितल्याच्या, त्या 3च येतात. एक, आपले वडील वसुदेव, की ज्यांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये वाटलं की श्रीकृष्ण परब्रह्माचा अवतार आहे, तो सगळ्या जगाचा गुरु आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु, त्याच्या नामानं अनेकांचा उद्धार झाला आणि माझाच झाला नाही. म्हणून त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला आपला गुरु मानून
त्यांच्याकडे प्रश्न केले आणि भगवंतानं वसुदेवाला आत्मज्ञान दिलं. अशी एक छोटी कथा आपल्याला कृष्ण चरित्रामध्ये दिसते. दुसरा भाग भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि तिसरी उद्धव गीता जी उद्धवाला सांगितली. यादव कुळातला एक, स्वतःचे वडील एक आणि पांडव कुळातला एक, या तिघांना आत्मज्ञान दिल्याच्या स्पष्ट कथा आपल्याला दिसतात. भगवंतानं हे आत्मज्ञान कुणालाही वाटलं नाही. आत्मज्ञान ही वाटण्याची गोष्ट नसते. तो काही प्रसाद नाहीये की आला त्याला द्या. आत्मज्ञान हा जबरदस्ती द्यायचा नसतो. जीवाबरोबर, आत्मतत्वाबरोबर जबरदस्ती चालत नाही. आत्मतत्व हे स्वतंत्र आहे, स्वतः ते सामर्थ्यवान आहे. म्हणून आत्मतत्वावर आघात करून तुम्ही एखाद्या आत्म्याला जबरदस्ती मुक्त नाही करू शकत. तसं करता येत असतं तर खूप सोपं होतं. कोणताही आत्मज्ञानी पुरुष पात्रता नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला आत्मज्ञान देत नाही. हा इतिहास आहे. कितीही तो जवळचा असो, पण तेव्हा मात्र तो नाकारत नाही जेव्हा समोरचा पात्र घेऊन आपल्याकडे आलाय. पात्रतेचं पात्र जो घेऊन आलाय त्याला वाटण्यात कोणतीही कंजूसी करायची नाही. मग तो कुणीही असो, कुण्या जातीचा असो, कुण्या धर्माचा असो, जवळचा असो, दूरचा असो, कुणी असो. पात्रता घेऊन जो आला त्याच्या पात्रामध्ये ते ज्ञान टाकण्यासाठी कधीही आत्मज्ञानी पुरुष मागं पुढं पाहत नाही. आणि इथं भगवंताला आता विश्वास बसलाय की आता याला सांगितलेलं वाया जाणार नाही, म्हणून आता इथं आत्मज्ञान द्यायला हरकत नाही. कारण आत्मज्ञानाच्या अपमाना एवढा अभिशाप दुसरा नसतो. आणि म्हणून ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले ती अवसरी अर्जुना हा अवधारी पंथ राजू. अर्थात असा विचार करून त्यावेळी भगवान अर्जुनाला म्हणाले, तुला राजयोग सांगतो तो ऐक. आता भगवंत राजयोग सांगतायत, राजमार्ग सांगतायत. राजमार्ग खूप सुंदर शब्द आहे. राजमार्ग थेट असतो. राजमार्ग प्रवासाला सोपा असतो. राजमार्ग सुखरूप असतो. राजमार्ग खात्रीचा असतो. तसं ब्रह्मतत्वाला प्राप्त होण्यासाठीचा जो साधा सरळ सोपा मार्ग आहे तो मी आता तुला सांगणार आहे. पंथ राजू, मार्गांचा राजा, महामार्ग, राजमार्ग. अर्जुना हा अवधारी. आता मी तुला सांगणार आहे तो मार्ग, मात्र तू लक्ष देऊन ऐक. ऐसे विवरोनिया श्रेयरी. हे भगवंतानं सगळं मनातल्या मनात विवरण केलं. हे सगळं गणित लावलं. हा आता पात्र झालेला आहे. आता याला सांगितलेलं वाया जाणार नाही. आता सांगणं खूप गरजेचं आहे. असं सगळं विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी. त्या वेळेला, अवसरी म्हणजे वेळेला, त्या वेळेला भगवंत म्हणाले की अर्जुना हा अवधारी, मी आता जो पंथराज तुला सांगणार आहे तो तू ऐक. ते तर प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जे मार्गीचा कापडी महेश वाजुनी. बघा, ह्या प्रवृत्ती मार्ग रूप वृक्षाच्या बुडाशी निवृत्ती मार्गाने प्राप्त होणारी अनंत फळे आहेत आणि शंकरही अद्याप ह्याच मार्गाचे यात्रेकरू आहेत. खूप गहन गूढ अशा एका विषयाला माऊलींनी इथं हात घातलेला आहे. माऊली सांगतायत तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी. माऊलींनी इथं एका वृक्षाची कल्पना केलेली आहे. या वृक्षाचं माऊलींनी नाव दिलंय प्रवृत्ती. प्रवृत्ती रूपी झाडाच्या बुडाला दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. कोडी म्हणजे अनंत. या प्रवृत्ती रूप झाडाच्या बुडाला, मुळाला निवृत्ती रूपी अनंत फळं आहेत. कोडी म्हणजे कोटी, अनंत. अनंत निवृत्तीची फळं आहेत. पण कुठे आहेत? प्रवृत्ती रूपाच्या बुडाला. अतिशय महत्वाचा शब्द आहे हा. अनेक अर्थ या
पूर्वार्धामध्ये माऊलींनी सांगितलेली आहेत. प्रवृत्ती मार्गरूप वृक्षाच्या बुडाशी निवृत्ती मार्गाने प्राप्त होणारी अनंत फळं आहेत. थोडंसं नीट समजून घेतलं तर माऊलींना म्हणायचं आहे, प्रवृत्ती रूप झाड जे आहे त्याच्या मुळामध्ये निवृत्तीची फळं आहेत. निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग हे दोन मार्ग आहेत. प्रवृत्ती मार्ग हा मायेचा मार्ग आहे, निवृत्ती मार्ग हा ब्रह्माचा मार्ग आहे. जो खोलात शिरलाय त्याला कळतं की ज्याला आपण प्रवृत्ती म्हणतो ती प्रवृत्ती नाही आहे, कारण प्रवृत्तीच्या बुडाशी निवृत्तीच आहे. मायेच्या मुळाशी बुडाशी ब्रह्मतत्वच आहे. बघा, थोडं सोपं करून सांगू आपण. शरीराच्या मुळाशी सावली का सावलीच्या मुळाशी शरीर? थोडा सोपा प्रश्न करू. माणूस आहे म्हणून सावली आहे का सावली आहे म्हणून माणूस आहे? साधं उत्तर आहे की माणूस आहे म्हणून सावली आहे, सावली आहे म्हणून माणूस नाही. पहिलं महत्व कुणाला आहे? माणसाला आहे. माणूस आहे म्हणून त्याची सावली आहे. मग महत्व कुणाला द्यायला पाहिजे? माणसाला. कारण माणूस हा मूळ आहे, त्याची सावली ही दिसणारी आहे, ती केवळ दिसते. दिसण्यापलीकडे तिला कोणतंही अस्तित्व नाहीये. मायेला दिसण्यापलीकडं, प्रवृत्तीला दिसण्यापलीकडं कोणतंही अस्तित्व नाहीये. या शरीराला दिसण्यापलीकडं काहीच अस्तित्व नाहीये. फक्त हे दिसतंय म्हणून हे आहे, नाहीतर या शरीराची लायकी आणि माती गोट्यांची, दगड गोट्यांची लायकी काही वेगळी नाहीये. हे शरीर आणि दगड माती एकच आहेत. पण तुम्ही या शरीराला दगड मातीसारखं नाही बघू शकत. पण या शरीराला सजवण्याचा विचार करता, या शरीराला सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू खर्च करता. कधी हे शरीर तिथं नेऊन चांगलं सुदृढ वगैरे करून आणता. ही सावली आहे. आपण सावलीलाच सत्य मानायला लागलो, सावलीलाच बूड मानायला लागलो, मूळ मानायला लागलो, सत्य मानायला लागलो. सावली सत्य नसते, सावली फक्त भास असते. शरीर फक्त सावली आहे, शरीर फक्त भास आहे. आणि हा भास दूर करायला खूप काही लागत नाही. या दिसणाऱ्या शरीरातला न दिसणारा एकदा निघून गेला की मग या शरीराची किंमत आपोआप कळते. घरातल्यांनाही कळते. जे खूप तुम्हाला माझा माझा म्हणतील त्यांनाही कळते या शरीराची किंमत. फक्त याच्यातला तो न दिसणारा गेला पाहिजे बाहेर. मग एकतर जाळतील नाहीतर पुरतील. म्हणतील वास यायला लागलाय किंवा वास येईल, फुगेल बॉडी, टाका जाळून किंवा टाका पुरून, जी असेल प्रक्रिया ती. खूप गंभीर विषय आहे. शरीर प्रवृत्तीचा प्रतिनिधी आहे, आत्मा परमात्म्याचा प्रतिनिधी आहे. या प्रवृत्तीच्या म्हणजे शरीराच्या मुळाशी निवृत्तीची फळं आहेत. या शरीराच्या मार्गानं जी वेगवेगळी सूक्ष्म शरीरं राहतात, त्या सूक्ष्म शरीरांची वेगवेगळी अवस्था आहे. वेगवेगळ्या अवस्थेतले ते सूक्ष्म शरीर आहेत. ही सूक्ष्म शरीरं म्हणजे 33 कोटी देवता. ही सूक्ष्म शरीरं म्हणजे पूर्ण वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आलेल्या कथा, त्या कथांमधली पात्र, त्या कथांमधल्या व्यक्तिरेखा, म्हणजे हे सगळे सूक्ष्म जीव आहेत. ज्यांना तुम्ही देवता म्हणता, त्या देवताही या सूक्ष्म शरीराचीच वेगळी रूपं आहेत. कारण अजूनही त्यांची प्रवृत्ती संपलेली नाही, प्रवृत्तीचा त्यांचा आधार संपलेला नाही, मायेचं अधिष्ठान पूर्णपणे अजून त्यांचं नष्ट झालेलं नाही. म्हणून माऊली म्हणताय, ते तर प्रवृत्ती तरुच्या बुडी. प्रवृत्ती रूप, मी हे उदाहरण दिलं शरीराचं. या जगामध्ये जे जे काही दिसणार आहे त्या दिसणाऱ्याच्या मुळाशी प्रवृत्तीच आहे, प्रवृत्तीच आहेत. पण त्या प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. प्रवृत्तीच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी. निवृत्ती रूपी अनंत फळं लागलेली आहेत. हे जे काही दिसतंय या सगळ्या सृष्टीमध्ये
या सगळ्या दिसणाऱ्याच्या मागं न दिसणारी सूक्ष्म शरीर अनंत आहेत. आणि ती वेगवेगळी शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर, न दिसणारी शरीर त्या प्रवृत्तीच्या झाडाच्या बुडाशी लपून असतात, प्रवृत्तीच्या आधारावर जगत असतात, प्रवृत्तीच्या आधारावर वावरत असतात. याच्यामध्ये इंद्र आले, चंद्र आले, सगळ्या देवतांचं जे वर्णन आलंय त्या सगळ्या देवता इथं आल्या. जे मार्गीचा कापडी, कापडी म्हणजे तीर्थयात्रा करणारा महेशू, अजूनही महेश सुद्धा, भगवान शंकर सुद्धा या मार्गावरचा प्रवासी आहे, यात्रेकरू आहे. म्हणजे काय? बघा, पुन्हा तोच विषय आहे. ब्रह्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, निष्क्रियता आहे. ती निष्क्रियता जेव्हा क्रियाशील होते तेव्हा मायेचं अधिष्ठान आपोआप मिळतं. आणि मायेचं अधिष्ठान एकदा मिळालं की मग ब्रह्मतत्व हे ब्रह्मतत्व राहत नाही. ते एकतर परमात्म तत्व बनेल, ते ईश्वरी तत्व बनेल, ते संत तत्व बनेल, अवतारी तत्व बनेल. ब्रह्मतत्व या सगळ्यापेक्षा वेगळं असतं. महेश्वर अर्थात भगवान शंकर सुद्धा त्या ब्रह्मतत्वाच्या मार्गाचे प्रवासी आहेत. त्या अवस्थेला पोचले नाहीत. त्या अवस्थेला पोचल्यावर त्यांना महेश कसं म्हणता येईल? त्या अवस्थेला पोचल्यावर ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव म्हणता येणार नाही. त्या अवस्थेला पोचल्यावर विष्णूला विष्णू म्हणता येणार नाही. विष्णू विष्णू आहे कारण विष्णूलाही मायेचा अधिष्ठान आहे. शंकर शंकर आहेत कारण त्यांनाही मायेचा अर्थात प्रवृत्तीचा अधिष्ठान आहे. प्रवृत्तीचं अधिष्ठान म्हणा, संपर्क म्हणा किंवा उपस्थिती म्हणा, ती असल्याशिवाय शंकराला शंकरत्व येत नाही, विष्णूला विष्णू पण लाभत नाही. कारण ज्याला निर्गुण निराकार अक्रिय असा परमात्मा आपण म्हणतो किंवा परमतत्व म्हणतो किंवा ब्रह्मतत्व म्हणतो, त्या ब्रह्मतत्वाला उपलब्ध झालेला जीव ब्रह्मतत्वमय होतो. पण जोपर्यंत त्याला प्रकृतीचं अधिष्ठान आहे तोपर्यंत तो त्याच्यानंतर त्याच्या अलीकडचाच कुणीतरी असतो. आणि म्हणून भगवान शंकरही या मार्गाचा प्रवासी आहे. कारण मुक्कामाला पोहोचल्यावर तो शंकर शंकर राहणारच नाही. म्हणून जे मार्गीचा कापडी महेशू अजूनी पैल योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. अर्थात दुसरे योगी जनही प्रथम हृदयाकाशातील आडमार्गाने जाऊ लागले, पण शेवटी अनुभव घेता घेता त्यांना राजमार्ग सापडला. ज्या राजमार्गाचं भगवंत वर्णन करतायत त्या राजमार्गाचं आधी महत्व माऊलींनी सांगितलं. कारण जो विषय अतिशय महत्वाचा असतो तो थेटपणे सांगायचा नसतो. त्याची पार्श्वभूमी आधी तयार करायची असते. हे वक्त्याचं कौशल्य असतं, वक्त्याचं हे श्रेष्ठत्व असतं. यातून श्रोत्यांचं मनही गुंतून राहतं, श्रोत्यांची उत्सुकताही वाढवता येते आणि जो अतिशय महत्वाचा विषय आहे त्या विषयाला मान दिल्यासारखंही होतं. म्हणून राजमार्गाचं वर्णन माऊली तर सहज करणारच नाही. म्हणून आधी त्या राजमार्गाचं महत्व सांगतायत. पहिलं महत्व सांगितलं. एखाद्या वस्तूचं महत्व सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातली एक पद्धत असते त्या वस्तूचं महत्व जाणणारे किती मोठे आहेत. म्हणून लोक बोलताना म्हणतात बघा की एखादी मोठी व्यक्ती एखादी वस्तू वापरत असेल तर त्या वस्तूचं मूल्य आपोआप वाढतं. बरोबर. एखादा जर म्हणाला, जसं आम्ही ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा नावाचं विशाल धर्माधिकारी सरांचं पुस्तक केलं, त्या पुस्तकामध्ये उल्लेख आला साईबाबांच्या हाताचा स्पर्श झालेली एक रुद्राक्षाची माळ आणि त्या माळेमधला एक रुद्राक्ष विशाल सरांच्या घरी आला असं मला त्यांच्याकडून कळलं. मला उत्सुकता निर्माण झाली की साईबाबांचा स्पर्श झालेला रुद्राक्षाचा हार आणि त्यातला रुद्राक्ष. मग मी बघायला गेलो आणि त्या रुद्राक्षाकडे बघण्याची भावना माझी अर्थातच बदलली. कारण साईबाबांचा स्पर्श, मोठ्या माणसाचा स्पर्श झालाय हे कळलं की त्या वस्तूचं मूल्य वाढतं. तसं राजमार्ग श्रेष्ठ हे सांगण्यापूर्वी या राजमार्गाचा अतिथी कोण किती मोठा आहे तर महेशाचंच नाव घेतलं थेट.
माऊली. भगवान शंकरही या राजमार्गाचा मार्गस्थ आहे, म्हणजे मोठ्यानं दिलेलं महत्व असं सांगून महत्व सांगितलं. दुसरं महत्व सांगितलं बघा, पहिलं योग वृंदे वहिली. वहिली म्हणजे प्रथम. योग वृंद सुद्धा, योगी सुद्धा आडवी आकाशी निघाली, वाकड्या वाटेनं. आकाशी म्हणजे अंतःकरण, मन, अंतःकरणातला मार्ग. त्या मार्गानं योगवृंद सुद्धा त्याच स्थितीला पोहोचण्यासाठी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. धोरणू शब्दाचा अर्थ आहे राजमार्ग पडिला. त्यांना तिथं तो राजमार्ग सापडला, असं साधारणपणे माऊली वर्णन करतायत. एखाद्या मोठ्या व्यक्तीनं या मार्गाचा अवलंब केला हे कळलं की त्या वाटेचं महत्व आपोआप वाढतं. ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची पालखी ज्या मार्गानं जाते त्या मार्गानं लाखो वारकरी का जातात? वाटेचं महत्व नाही, त्या वाटेनं ज्ञानोबाराय गेले म्हणून त्या वाटेला महत्व आहे. नाहीतर माऊली दुसऱ्या वाटेनं गेले असते तर त्या वाटेला तितकंच महत्व आलं असतं. वाटेला महत्व नाही, त्या वाटेनं ज्ञानोबाराय, तुकोबाराय गेले म्हणून त्या वाटेला महत्व आहे. या राजमार्गाचं महत्व का? तर या राजमार्गानं भगवान शंकर गेले, याच राजमार्गानं योग वृंद सुद्धा जातात, असं माऊलींना इथं म्हणायचं आहे. पहिलं योग वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. आणि आपल्या अनुभवाच्या मार्गानं, आकाश मार्गानं, मनाच्या मार्गानं, अंतःकरणाच्या मार्गानं योगवृंद सुद्धा इथंच पोहोचले. भगवान शंकर याच मार्गाचे रहिवासी आणि सगळे योगवृंदही याच मार्गाचे रहिवासी, असं सांगून या योग मार्गाचं, राजमार्गाचं महत्व, श्रेष्ठत्व माऊलींनी मांडण्याचा, सांगण्याचा, सुचवण्याचा प्रयत्न केलाय. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. राम कृष्ण.